नमस्कार, पूजास मराठी मेजवानीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आपण बघणार आहोत झटपट होणारी मिक्स भाजी। त्या भाजीसाठी आपण वाटण करणार आहोत, ते वाटण बघूया। कांदा आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे मी। टोमॅटो आहे, एक टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण, एक चमचा धने, एक चमचा जिरे कच्चेच आहे, आणि हे मसाले घेतलेले आहेत मी। लाल तिखट मसाला आहे, हळद आहे, किचन किंग मसाला आहे, मटन मसाला आणि कसुरी मेथी। आता वाटण करूया आपण। आणि दही पण टाकणार आहे, 1-1.5 चमचा दही ते वाटणामध्ये टाकणार आहे। हे सर्व मसाला आणि हे कांदा टोमॅटो हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे। फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी साहित्य: जिरं, मोहरी, चण्याचं पीठ आहे 1-1.5 चमचा। चण्याच्या पिठाने घट्टपणा येतो आणि भाजीला चव पण चांगली लागते एकदम। टोमॅटो आहे, मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेला आहे। कांदा आहे, एक कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा आणि बारीक असा थोडा मी कापून घेतलेला आहे। कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, फ्लावर फक्त गरम पाण्यामध्ये मीठ टाकून असं उकळून घेतलंय, शिजून नाही घेतलेलं, फक्त उकडलेलं आहे। वाटाणा, बटाटा, थोडं गाजर, फरसबी आणि कोबी, आणि वाटण बारीक केलेलं मगाशी। मसाले सर्व वाटणामध्ये टाकले, दही पण। तुम्हाला भाज्या ज्या घ्यायच्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता, काही कमी करायचं असेल तर कमी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता आपण फोडणी देऊया। तेल ठेवलेले गरम करायला, तेल गरम झालेलं आहे। मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, चांगला परतून घेऊया। तांबूस झाल्याच्या नंतर आपण जरा थोडा तांबूस होत आला का मग टोमॅटो टाकूया। थोडी कोथिंबीर पण टाकूया फोडणीमध्ये। चवीनुसार मीठ टाकूया, म्हणजे कांदा लवकर नरम पडेल। आणि चण्याचं पीठ टाकूया, म्हणजे भाजून जाईल कांद्याबरोबर ते। हिंग टाकूया, वाटण टाकूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी टाकूया भांड्यामध्ये मिक्सरचं, थोडी पाणी टाकून आपण झाकण लावून, हे मसाला कच्चाच आहे ना, तो शिजून घेऊया आपण। झाकण लावून ठेवते आता। झाकण उघडून बघूया। छान मसाला एकदम तरी आले एकदम। तेल तर मी कमीच टाकलं, तेल काय जास्त नाही टाकलेलं, शिजला गेलाय छान एकदम। आता आपण भाज्या टाकूया यामध्ये। भाज्या मी वाफून नाही घेतलेल्या, अशाच कच्च्याच भाज्या, ह्या सर्व भाज्या टाकूया आता आणि मिक्स करूया। सर्व भाज्या मिक्स करून घेऊया। छान मसाल्याचा एवढा छान सुगंध येतो एकदम, खूप चविष्ट लागते या पद्धतीने भाजी बनवल्यानंतर।
सर्व मिक्स केलेली आहे भाजी, पाणी टाकलेलं नाही. पाणी न टाकता जरा 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून वाफ काढूया. झाकण उघडून बघूया वाफ आली असेल. छान वाफ आली. एकदम मिक्स करून घेते. हिरवी मिरची टाकूया, पोपटी कलरची मिरची, तिखट नसते ही. 1 मिरची टाकते तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला आवडत असेल तर थोडी साखर पण टाकू शकतात चवीसाठी. मी टाकली थोडी, तुमच्या आवडीप्रमाणे, थोडी किंचित. आता ह्यामध्ये पाणी टाकूया. पाणी पण गरम पाणी घेतलंय मी टाकायला. अंदाजाने भाजी शिजेल त्या अंदाजाने पाणी टाकूया. या भाज्या शिजायला जास्त वेळ नाही लागत आणि पाणी पण जास्त लागत नाही. कमी पाण्यामध्ये मीडियम गॅस करून शिजतात ह्या भाज्या. मी आता झाकण ठेवते. बघूया भाजी झाली का. छान झाली एकदम. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, कारण थंड झाल्याच्या नंतर अजून थोडी घट्ट होईल भाजी, कारण चण्याचं पीठ टाकले त्याच्यामुळे ती भाजी आळेल. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, रोटीबरोबर, भाकरीबरोबर, जिरा राईस बरोबर खाऊ शकतात. ही भाजी तुम्ही बनवू शकतात. ह्या भाजीमध्ये सर्व मी एवढेचसे मसाले टाकलेले. किचन किंग मसाला, मटन मसाला, हे मसाले टाकले. फक्त लाल तिखट मसाला माझा टाकलेला आहे, कसुरी मेथी. तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी बनवून बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.